कशा आहात तुम्ही सगळे? आय होप छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर 2-3 दिवसाखाली आम्ही गेलो होतो ट्रेंड्समध्ये कपड्याची शॉपिंग करण्यासाठी आणि छान छान असे व्हरायटीज वगैरे मस्त होते. हे शर्ट पण खूप मस्त होते आणि तिथं कुर्ती सेट वगैरे खरंच खूप छान होते. मला आवडले 2-3 तिथले, पण मला जशा साईजमध्ये पाहिजे होतं तशी साईज काही व्यवस्थित होत नव्हती. होत होती तर खूप फिट होत होती, त्यामुळे मग ते कॅन्सल केले. आणि त्याच्यानंतर थोडासा नाश्ता करायला गेलो. मस्तपैकी गरमागरम होता आणि पावसाळ्यामध्ये असं थोडंसं चायनीज वगैरे टेस्टी आणि मस्त लागतं खायला, त्यामुळे थोडासा नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर घरी आलो होतो आम्ही. घरी कुंड्या वगैरे आणल्या होत्या, मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. आणि इथं पहा सगळं आम्ही जे हे झालेलं होतं ना, पूर्ण विचकलेलं होतं ते एकदम व्यवस्थित ठेवायचं होतं. कारण सध्या डस्टबिन माझं तुटलेलं आहे, तर कचरा ठेवायला इथं जागाच नव्हती, तर त्या पोत्यामध्ये मी ॲडजस्ट करत होते कसं तरी. आणि त्यानंतर ह्या ज्या कुंड्या आणल्या होत्या ना आम्ही, त्या कुंड्यांना मस्तपैकी असे होल करून घेतले आणि बाकीची जी माती मोठी मोठी जे ढेकळं वगैरे असतात ते सगळे व्यवस्थित फोडून वगैरे घ्यायचे होते. तर तेच इथं आमचं करणं चालू होतं. मस्तपैकी ते सगळं मोकळं केलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी रेती आणि खत वगैरे सगळं टाकून व्यवस्थित कुंड्यांमध्ये भरणं चालू होतं. कारण एकदा सगळे व्यवस्थित लावले ना, त्याची ग्रोथ पण छान होते आणि आपल्याला पाहायला पण मस्त वाटतं. त्यामुळे सगळं इथं व्यवस्थित लावणं चालू होतं आमच्या दोघांचं. आणि थोडीशी एक्स्ट्रा रेती झाली होती म्हणून या कुंडीमधली काढून जी कुंडी इथं सेट केलेलं आहे गुलाबाचं जे रोप आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळी टाकून दिली ती. आणि शेतातून आणलेली होती माती, त्याच्यामध्ये थोडंफार खत असेलच, त्याच्यामुळे जास्तीचं काही टाकलेलं नाही. कारण शेतामध्ये फवारणी खत वगैरे होत असतं. मला नाही माहिती जास्तीचं काही यातलं, जेवढं मला समजतं तेवढं करून आम्ही हे व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणाकोणाला झाडं लावण्याची आवड आहे मला नक्की सांगा. मला तर फार आवडतं आणि काही जणांना म्हणजे मला जसं वाटतं तसं खूप जणांना पण अशी आवड असते आणि खूप म्हणजे मोठे पण झाडं लावायला आवडतात, कारण पेरूचे वगैरे. पण स्वतःचं घर नाही आहे म्हणून जे काही कुंड्यातले झाडं असतात तेच लावण्याचा प्रयत्न आहे माझा. छान असं दिसतं, मस्त वातावरण असं झाल्याच्या नंतर पावसाळी खूप मस्त असं ग्रीन ग्रीन आणि हे छान छान असे गुलाबाचे वगैरे फुल आले असतं, खूपच छान वाटतं. आणि इथं सगळ्या कुंड्या सेट केल्याच्या नंतर ऋषभच्या डॅडीचं इथे हे कटिंग वगैरे करायचं होतं त्याला झाडांची, कारण वेल खूप छान वाढले होते. पहा तुम्ही मोगऱ्याचा किती मस्त वाढलेला आहे. तर बाकीच्या ज्या कुंड्या त्या सगळ्या सेट केल्या होत्या. मग जी काही थोडीफार उरलेली जी माती होती ते पहिल्या कुंड्यामध्ये टाकत होतात आम्ही, कारण सगळ्या एकदम व्यवस्थित होत्या. एक कुंडी उरलेली होती, त्याच्यामध्ये मला एक दुसरं रोप लावायचं आहे, ते जेव्हा येईल त्यावेळेस मग त्याच्यामध्ये ते लावून टाकेन मी. पण त्याआधी हे कट करून घ्यायचं होतं. तर ऋषभच्या डॅडीचं हेच चालू होतं, इथं कट करून त्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये एक स्टिक वगैरे ठेवून त्याला छान आकार देण्यासाठी त्यांचं ते करणं सुरू होतं. पण इथं खूप घाण झालेलं होतं. मग आमचं म्हणणं होतं की सगळं क्लीन करून घ्यावं, कारण धूळ वगैरे उडून येते आणि ते झाडं वगैरे असले पूर्ण ते काढत बसवं रोज काढून ना होत नाही, त्यामुळे 2-4 दिवसाला एकदा काढायचं होतं, त्यामुळं ना ते राहून गेलं होतं. मग सगळं तिथलं धुवायचं चाललं आमचं, कारण ना लावायचं तर सगळं एकदम व्यवस्थित टापटीप छान असं दिसावं अशा पद्धतीनेच लावूया म्हणलं. मग सगळ्या कुंड्या बाजूला घेतल्या आणि घेतलं हे साफ करायला. मस्तपैकी मोटर लावली, सगळं पाणी टाकून झाडून घासून वगैरे क्लीन करायचं. तर इथं पाणी टाकण्याचं काम ऋषभच्या डॅडीचं होतं आणि घासून ते सगळं पाणी काढण्याचं काम माझं होतं. तर आम्ही दोघांनी मिळून एकदम व्यवस्थित इथलं सगळं कचरा वगैरे बाहेर काढला. आणि हे 2 झाडं इथं फिट केलेली असल्यामुळे या दोघांना काही काढताच येत नव्हतं, त्यामुळे तशी ठेवली. आणि मनी प्लांट माझा खूप छान ग्रो झालेला आहे, त्यामुळे तसं ठेवलं. आणि फायनल लुक पहा कसा आहे. आवडत नक्की लाईक शेअर सबस्क्राईब.